नागपूरमध्ये सोमवारी रात्री मोठा हिंसाचार उसळला। औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीवरती आंदोलन झालं आणि हेच दंगलीचं निमित्त ठरलं। धक्कादायक म्हणजे या दंगलीचं बांगलादेश कनेक्शन असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। तपासामध्ये सायबर पोलिसांना हिंसाचार भडकवणारे तब्बल 200 व्हिडिओ सापडले। बघूयात या घटनेवरचा हा स्पेशल रिपोर्ट। नागपूर हिंसाचार प्रकरणात बांगलादेशचं कनेक्शन समोर आलंय। मास्टरमाइंड फहीम खानसह 50 पेक्षा आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाय। नागपुरातील हिंसाचार भडकवण्यासाठी बांगलादेशसह इतर देशातील IP ॲड्रेसवरून व्हिडिओ पोस्ट केल्याची माहिती आहे। हा संशय दंगलीचा मास्टरमाइंड असणाऱ्या फहीम खानकडील काही व्हिडिओवरून व्यक्त केला जातोय। सायबर पोलिसांना तपासात हिंसाचार भडकवणारे तब्बल 200 व्हिडिओ सापडले। फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्सॲपवर देखील अनेक व्हिडिओ शेअर झाले। 17, 18 आणि 19 मार्चला व्हिडिओ शेअर झाल्याची माहिती आहे। व्हिडिओ बांगलादेश आणि इतर देशांमधून सुद्धा पोस्ट केल्याचा संशय आहे। त्या 200 व्हिडिओचा IP ॲड्रेस आणि मोबाईल नंबर काढले जात आहेत। ATS आणि वेगवेगळ्या एजन्सी तपास करणार। सगळे जे पोस्ट आहे यामध्ये अराउंड 50-60% पोस्ट डिलीट पण झालेले आहे आणि जे रिमेनिंग आहे त्यांच्या डिलिशनच्या प्रोसिजर पर चालू आहे। यामध्ये आता जे FIR काल दाखल केलेली आहे यामध्ये 50 से वर आरोपी आहे, पण आता त्यामध्ये फर्दर ॲड्स होणार आहे, कारण काल रात्रीच्या जे टोटल पोस्ट होते ते अराउंड 200 होते। जे आयडेंटिफाय केलेले होते त्याची माहितीसाठी आम्ही मेल्स पाठवलेले आहे, तर त्या अनुषंगाने हे आरोपी ॲड होणार आहे। नागपूर हिंसाचार प्रकरणात फहीम खान नंतर आता सय्यद अलीचं नाव चर्चेत आलं। सय्यद अली हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा अधिकारी आहे। पोलिसांनी सय्यद अलीच्या नागपूर येथील घरी चौकशी केली, मात्र तो घरी नसल्याची माहिती समोर आली आहे। सय्यद अली मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा अधिकारी, औरंगजेबाचा कट्टर समर्थक म्हणून सय्यद अली ओळखला जातो। आपल्या YouTube चॅनलवरून तो औरंगजेबाचे खूप गुणगान गायचा। 2015 मध्ये उत्तर प्रदेशातील हिंदू नेते कमलेश तिवारी यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं। कमलेश तिवारी यांची जो जीप कापील त्याला बक्षीस देण्यात येईल अशी घोषणा सय्यद अलीनं केली होती। 2019 मध्ये कमलेश तिवारी यांची लखनौमध्ये हत्या झाली। कमलेश तिवारी हत्या प्रकरणात सय्यद अलीला अटक, जुलै 2024 मध्ये जामीन। नागपूर हिंसाचारानंतर सय्यद अलीच्या हालचालीवर सुद्धा तपास यंत्रणांची नजर। जर बांगलादेशीचे कनेक्ट असेल तर आपलं सरकार झोपलेलं आहे का? आपली पोलीस यंत्रणा, गुप्तचर यंत्रणा, सरकार कोट्यावधी अब्जावधी रुपये पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर खर्च करते आणि इथं बांगलादेशी लोकांचं काही कनेक्शन आहे असं जर येत असेल तर मला असं वाटतं आणखी हे येणाऱ्या काळात मला असं वाटतं एक भीतीदायक प्रकार आहे, हा गंभीर प्रकार आहे असं मी म्हणेल। परवा निवेदन देत असताना मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की हे प्री प्लॅन्ड होतं, म्हणजे याचं नियोजन आधी झालं होतं या दंगलीचं। मग आम्ही जेव्हा त्यांना प्रश्न केला, जर हे प्री प्लॅन्ड होतं नाही तर आधी नियोजन झालं होतं, मग तुमचा जो इंटेलिजन्स आहे तो फेल गेला का? मग तिथं होम मिनिस्ट्री कुठेतरी कमी पडली का? मग या प्रश्नाला कदाचित उत्तर नसल्यामुळे काल जेव्हा परत मुख्यमंत्री साहेब उत्तर देत होते, ते उत्तर देत असताना त्यांनी उत्तर थोडंसं बदललं की अजूनपर्यंत आम्हाला माहिती आलेली नाही। CP जे सांगतात, अपडेट देतात ते या ठिकाणी आम्ही बोलत असतो। त्यामुळे या दोन प्रश्न, जे सेम प्रश्नाला जे दोन वेगळे वेगळे उत्तर मिळाले, याच्यावरनं कुठेतरी कळतंय की आपली जी होम मिनिस्ट्री आहे ती योग्य दिशेने त्या ठिकाणी काम करत नाही। सोमवारी 17 मार्चला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटवावी अशी मागणी करत आंदोलन केलं। या आंदोलनादरम्यान प्रतिकात्मक कबरीला आग लावत एक कापड जाळण्यात आलं। या कापडावर धार्मिक मजकूर असल्याची अफवा पसरवली आणि त्यानंतर नागपूरमध्ये हिंसाचार उसळला। आता हिंसाचार प्रकरणामध्ये बांगलादेशी कनेक्शन असल्याचा संशय सुद्धा व्यक्त होतोय। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज।
Thank you.